व्हीलर गाडी आहे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. देवा टावरे आणि सचिन. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा गोलंदाज गणेश केनी. मात्र पहिला चेंडू थोडासा स्वेअर गणेश केनीच्या माध्यमातून आपण पहिला आउट ऑफ लेगस्टम. लेगस्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू अवांतर दाबाने संघाचा श्री गणेश होते. धावसंख्येमध्ये बिनबाद 1. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि देवा टावर याच्या बॅटमधून 2 धावा कंप्लीट झाली. या 2 धावांनी स्वतःचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. सांगा धावसंख्या मात्र 2 पुढे स्थिती 3. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदर सप्लिकचा फटका आपण पाहतोय. चेंडूचा ऑन साईडला शॉर्ट मेडिकोडला थोडंसं थांबवलं होताना क्षेत्ररक्षक आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 5. बिनबाद 5. चला याच्यानंतर कोणची मॅच आहे? नंदकिशोर खारबाव ए आणि स्वयंभू पायगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचे. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि धावा देखील सुरेख सुंदर पद्धतीने या ठिकाणी कंप्लीट झाल्या. रनिंग पिचमध्ये सुरेख सुंदर पाहतो दोन्ही फलंदाजांमधून. या 2 धाव्याने पूर्ण संघ धावसंख्या होते ती 7. गणेश केनी याचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन. काय कमालीची गोलंदाजी. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. निर्धारित 3 ओव्हरचा सामना असल्या कारणे कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे. आउट ऑफ ऑफ स्टंप. ऑफ स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. गबांतर दरम्यान संघात धावसंख्या 8 वर पोहोचते. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+. या मात्र चेंडूवर सुरेख सुंदर फटका फसतोय. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चुकीचा. ऑन साईडचा फटका उत्तम चांगला सजला होता. मात्र खऱ्या हातानं क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि कुठल्या प्रकारची चूक त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाली नाही. आणि महत्त्वाचा पहिला फलंदाज देवाजी टावरे यांची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन हरिदास. नेक्स्ट बॅट्समन हरिदास. हरिदास हा देखील एक संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे.
आणि पहिला चेंडू पेस करताना आर्यच्या बॅट मधून निघतोय बिग ब्लास्ट. मित्रो, खऱ्या अर्थानं कालच्या स्पर्धेमधून आपण एक वैशिष्ट्य पाहिलं स्वराज्य कशिले संघाचं. तब्बल 4 असे फलंदाज ज्यानं पहिल्याच चेंडूवर आपलं षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं. अरे मागच्या सामन्यामधून 0वर बाद झाला, मात्र या सामन्यामधून पहिलाच चेंडू पेस करताना कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून सजतोय. आता मात्र एक डिफेन्सिव्ह फटका, फुल लेनचा चेंडू होता, हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडूला सन्मान केला. चेंडू मात्र जातो शॉट थर्डमॅनला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धावगणीची संधी. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1/15. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाज आहे तो केतन माळी. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती फलंदाज हरियाला. हा चेंडू मात्र स्वेर आहे, आउट ऑफ ऑप्शन. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बॅटची खून करतील. 1+1. बॅक टू बॉलरचा मारा आपण पाहिला होता. निश्चित आपल्या फळून चेंडूला कलेक्ट करण्याचा चांगला प्रयत्न गोलंदाज केतन माळी याचा. मात्र एक धावगणीची संधी झाली. सचिन याला एकदम सचिन यानं देखील मला वाटतं स्वतःचा अकाउंट ओपन केलं. धावसंख्या एकाने पुढं सगळी धावसंख्या होती ती 18. चेंडूला फोर्स केले. चेंडू गाडी क्षेत्ररक्षक वेल कॅच. अतिशय प्रत्येक मुस्को झेल कलेक्ट करताना गणेश केनी. छोटा पॉकेट बडा धमाका. खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ आपण मैदानामधून गणेश केनी याचा. सुरेख सुंदर झेल ज्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्त्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं. नेक्स्ट बॅट्समन हर्षल. यानंतर नंदकिशोर खारबाव ए विपक्ष स्वयंभू पायगाव. दोन संघामधून सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन प्रथम या स्पर्धेची आपण लिगली नोंदणी करा. त्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स जॉईन व्हा. स्वयंभू पायगाव आणि नंदकिशोर खारबाव ए दोन्ही संघाचे कॅप्टन. चला नाणे पिसाडी या प्लीज. बॅट्समन बॅटल येतोय हर्षल. डावखुरा फलंदाज, एक शैलीदार फलंदाज आहे गावदी पूर्णा संघाचा. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वेचिटचा फटका. थोडंसं तंबल होताना क्षेत्ररक्षक आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एक धाव तिकडे 2 धावा कन्वर्ट झाली. या 2 धावांनी संघ धावसंख्या 2 धावांनी पुढं सरकत. रूपचंद माळी एक संघातील सर्वात सिनियर असा खेळाडू आहे.
अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका असतोय. एक सोडतो तो दुसरा अडवतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे असते. धावसंख्या होती ती 22-22. लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या 22. 2 बाद 22. चला केतन माळी प्लीज आपण देखील वेलकम घ्या. स्पीडअप करा. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. यास चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. चेंडूची लाईन देखील खऱ्या अर्थाने लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट फलंदाज हर्षल याच्या बॅटमधून सजला. मागच्या सामन्यामधून देखील खऱ्या अर्थाने जबरदस्त खेळ हर्षल याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. या सामन्यामधून देखील सुरेख सुंदर असा फटका देखील त्याच्या बॅटमधून सजतोय. चेंडूला स्विचिटचा फटका. झेल घेण्याचा दमदार चांगला प्रयत्न निश्चित आपण पाहिला. मात्र 2 क्षेत्रांना बेट करून चेंडू जातोय. शॉर्ट पॉइंट सेम आरशेकडे चौकार. दोन्ही षटकांच्या ती धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा सर्व जे संघ या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व झालेले सहभागी झाले त्या सर्वांचं मी चाचणी स्पर्धा 2024 मधून मनापासून स्वागत करतोय. मात्र सर्व संघांना पुन्हा एकदा सूचना करतोय की आपण मैदानामधून खेळताना स्पर्धेची नियमावली संघटनेची नियमावली कारण की आपल्यामध्ये 45चे 4 खेळाडू हे कंपल्सरी पाहिजे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचा नियम आहे. आपण खेळताना तुमच्याकडं 45 वयाचे 4 खेळाडू कंपल्सरी मैदानामध्ये हवेत. अन्यथा तुमच्या संघाला पॅनलाइज किंवा पॅनल्टी दिली जाईल याची आपण नोंद घ्या. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16च्या सरासरी धावा झाल्या 32. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. पहिला सांगित तिसरा गोलंदाज येतोय सचिन माळी. प्रत्येक संघामधून 4 खेळाडू एक 45 वयाचे कंपल्सरी आहेत. अन्यथा संघाला 5 धावांची पॅनल्टी असेल. चेंडूला शॉटन पुल करण्याचा प्रयत्न होता. पॅनल्टीचं स्वरूप 3 किंवा 5 धावा असतील. अजून डिसाईड झालं नाही आहे. पॅनल्टी जी असेल 3 किंवा 5 धावांची असेल. तीन धावांची पॅनल्टी असेल. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय गणेशदादा केनी यांच्या सूचनेनुसार प्रत्येकाला पुन्हा एकदा सजेशन करतोय. प्रत्येक संघाला मी सजेशन करतोय की आपण खेळताना आपले 45 वयाचे 4 खेळाडू आवश्यक आहेत. अन्यथा आपल्या संघाला 3 धावांची पॅनल्टी असेल. चेंडूला स्वेचेटचा फटका. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट नेत्रदीपक फटका. धावसंख्या मॅच बॉल आलेला आहे बघा. मॅच बॉल आलेला आहे. या चौकाने संघाची धावसंख्या 4 ने पुढे सकते. 38. देवाजी टावरे यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने गावठी पुणा संघ देखील जबरदस्त कामगिरी करतोय.
फुल्यांचा चेंडू तो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. मात्र निश्चितच चेंडू टिकेल. मला वाटतं बॅटची आतील कडा आउट ऑफ बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू मात्र चौकार आहे. किती 3 धावा घेतल्या, 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या 3 धावांनी संख्या धावसंख्या 3 ने पुढे धावसंख्या होते ती 41. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, 2 शतक्षण बीट करून चेंडू निश्चितच जातोय सीमार्शा बाहेर. चौकार स्क्वेअर ऑफ विकेट. हा टेकर पद्धती चेंडूचा शॉर्ट पेस डिलिव्हरी ती फलंदाज थोडासा ऑन साईडला जातो. चेंडूला सुंदरसा ऑन साईडचा फटका सजवतोय आणि चेंडू मात्र एका टप्प्याने 2 शतक्षण बीट करून सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 45. आता मात्र विशाल लक्षाकडे वाटचाल करताना संघ गावदेवी पूर्णा. पुन्हा एकदा थोडासा अक्रॉस द लाईन जागेवरून फक्त आणि फक्त चेंडूला अक्रॉस द लाईनचा फटका. एक कंप्लीट. दुसरीचा देखील उत्तम प्रयत्न. धावसंख्या 47. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट. कव्हरमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न सफल. फलंदाज बाद होतोय. हर्षल. धावसंख्या 48 आणि विजयाचं लक्ष असेल ते 49. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. स्वयंभू पायगाव विपक्ष नंदकिशोर खारबाव ए. चला दोन्ही संघाचे कॅप्टन विकाजी मुकादम, संदेजी पाटील. अशोकजी मात्र कोण आहे? नाही, सुनीलजी भोईर. वेलकम. सन्मानी व्यासपीठावर विराजमान या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडनं आपण एक आकर्षक ट्रॉफी बक्षीस पाहतोय, मालिकावीर बेस्ट प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेतला जो सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरेल त्यासाठी ज्यांच्याकडनं आम्हाला टीव्ही LED टीव्ही उपलब्ध झालेली आहे ते आमचे मान्यवर मान्यश्री अशोकजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण या पुढील सामन्याचा नाणेफेक करायचं आहे. या सचिन ये तू पण. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आदरणीय अशोकजी म्हात्रे, आपण आपल्या शुभास या 2 दिग्गज संघामधून करूया एक महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक. एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला नंदकिशोर खारबाव ए. वेलकम सुनीलजी भोईर. वेलकम विकासजी मुकादम. मदिरा घ्या. 4 ओव्हरचा सामना आहे. हेड अँड टेल. हेड अँड टेल. कोण बोलतो डिसाईड करा. कॉलिंग कोण करतो? सुनील भाऊ करा. विकास भाऊ काय म्हणणं आहे? टेल. यस नाणेफेक 2 संघामधून झाली आणि खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कॉल मला वाटतं सोबी पायगाव संघाच्या बाजूने लागतोय. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण पुणे एकदा जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा. विकासजी आपण नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा काही मुख्य उद्देश नाही. क्षेत्ररक्षण आता पहिली सुरुवात आहे आणि खारबाव संघाविरुद्ध पहिल्यांदा आम्ही खेळतो आहे. गेल्या वर्षी एकसुद्धा आमचा सामना झालेला नाही त्याच्याविरुद्ध. तर योगायोगात पहिलीच मॅच लागलेली आहे आणि शेजारी आमचं आहे गाव, त्याच्यामुळं चांगली फलंदाजी आहे त्यांच्याकडे. संदेशसारखे फलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत, त्याच्यामुळं चेसिंग करायला आवडेल आम्हाला. समोरच्या संघाला आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल?
ते काय सांगू शकत नाही, कारण समोरची फलंदाजाची आम्ही फलंदाजी अजून पाहिली नाही, पण चांगले फलंदाज आहेत. त्यांचे मॅच बघितलेले आहेत आम्ही, त्याच्यामुळं सामना चांगलाच होईल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं कमी दिवसामधून एक उत्तम स्पर्धा ज्या संघाने या ठिकाणी आयोजित केलेली आहे, कालिका माता जय कालिका माता कालवार 40+ न्यू 40+, या संघासाठी काय सांगणार? नाही, ह्या खरंच संघाचं अभिनंदन मी करतो आहे की कालिका माता संघ कालवार न्यू 40+, कारण दिवस खूप अपुरे असतानासुद्धा इतकी सुंदर स्पर्धा त्यांनी जी आयोजन केलेलं आहे, म्हणजे हल्लीच्या घडीला ह्या आपल्या न्यू 40+ची हल्ली सर्वात उत्कृष्ट स्पर्धा ही चालू आहे भिवंडी तालुक्यामध्ये. त्यामुळे मी सर्व श्रेय हे कालिका माता संघ कालवार आणि त्यांना सर्व खेळाडू आणि त्यांच्या संपूर्ण गावाला देऊ इच्छितो. धन्यवाद, ऑल दी बेस्ट. मित्र, आपण नाणेफेकला सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक आपण जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंग घेतली असते. आता मात्र प्रभाच्या थोडंसं विरुद्ध जायचं, फलंदाजी करायची आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? पहिली गोष्ट म्हणजे आमची काही प्रॅक्टिस नाही आहे, तर 30-35 धावांबरोबर आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. पहिली स्पर्धा खेळला, काय फिलिंग करता? पहिली स्पर्धा खेळता त्यांनी स्पर्धेचं चांगलं आयोजन केलं आहे. कालवार संघाचे आम्ही अभिनंदन करतो. नंदकिशोर खारबाव आहे टीमने, पूर्ण टीम त्यांचे अभिनंदन करते. धन्यवाद, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. बघा, नाणेफेक 2 संघामधून झाली. नाणेफेकीचा कॉल लागतोय स्वयंभू पायगाव संघाच्या बाजूने, ज्यानं प्रथम स्वीकारलं आहे. क्षेत्ररक्षण आणि खास करून नंदकिशोर खारबाव ए या संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. मी आपणास पुन्हा एकदा घेऊन चलते कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सजेत माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली, ओल टू करुराम केनी. तर तत्पूर्वी आपण जाऊया व्यासपीठावर. मंचावर सन्मानित व्यासपीठावर विराजमान या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलं, खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून ज्यांचं सर्वात महत्त्वाचं बक्षीस आम्हाला उपलब्ध झालं, बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला जो सन्मान केला जाईल, त्या सन्मानासाठी ज्यांच्याकडे आम्हाला TV उपलब्ध झाली, LED TV उपलब्ध झाली, त्या ट्रॉफीचे दानशूर दाते सन्माननीय अशोकजी म्हात्रे यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. दिव्यदासजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते, दिव्यदासजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. हॅलो, $40+ का? पहिला बॉलर 40+, 45 आहे ना? ओके, ते ओके सांगा. ओके, जाऊ दे ना. तुम्ही नंतर चेक करणे पाहिजे. ओके ओके ओके, राहू दे. त्यांनी सांगितलं विषय क्लोज झाला. आम्हाला डाऊट असेल तर चेक करणं परमिशन बरोबर ना? हां, पहिले आग लावली का मग? इकडे आग लावली. तमा तमा जरा गाडी दास ठेवले बाहेर. अरे बघ कार्यानं कोणी पेटवलं? हो, हॅलो हॅलो, बघा स्टेजच्या मागं कुठेतरी आग लागलेली आहे. ज्या कोणाची गाड्या असतील, लांब आहे का? हरकत नाही आहे, पण कोणाच्या जर गाड्या तिथे असतील तर त्यांनी दुर्लक्ष करू नका. आणि आग लावण्याचं नाव सांगितलं त्याला ₹1000 बक्षीस आहे. चला प्लीज आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात गोलंदाज सचिन, स्ट्राईक रोटेट करतो रवी पटेल, मागच्या सामन्याचा पुरस्काराचा मानकरी. आणि पहिला चेंडू पेस करताना चेंडू सुंदर फटका, चेंडू जातोय कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 2 धावा कंप्लीट.
रवी पाटील याच्या बॅटमधून आणि 2 धावा स्वतःचा आणि संघाचं यानं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या बिनबाद 2. 49 धावांचं विशाल लक्ष. 49 ना. सचिन पुन्हा एकदा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. स्ट्राईक सुंदर प्रतिम उत्कृष्ट चेंडूला स्क्वेअर कट केला होता. चेंडू कव्हर क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला, मार्गदर्शन झालं. आउटफील्डमधून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची पुन्हा एकदा संधी फलंदाज रवी पाटील याला. या 2 धावाने धावसंख्या बिनबाद 4. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित निश्चित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 5. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका गणेशजी केने याच्या बॅटमधून. राकेश खऱ्या तर चेंडूची फेक थोडीशी अपटेकर पद्धती आपण पाहिली. फलंदाज सुंदर रीतीने सफल झाला. ऑनचा पटका देखील सुंदर सजला. लॉंग लेग सिमरशी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि राकेश याला मात्र निश्चित तो चेंडू अडवता देखील आला नाही. चौकार मिळतो. चौकार संख्या धावसंख्या होती ती 9. पुण्या अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज गणेश किनेच्या बॅटमधून. क्या बात आहे. स्वयंभू पायगाव या संघाचे सर्वेसर्वा विद्यमान सरपंच ग्रामपंचायत पायगाव सन्मानित जितूजी गवळी आपण देखील प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. कमालीची फलंदाजी करताना आणि या ठिकाणी मात्र फलंदाज निश्चित धावची सर्वने बाद होईल नो डाऊट. मात्र बाद होण्यापूर्वी संघासाठी एक जबरदस्त कामगिरी करताना गणेश केनी. आणि कधी कधी ज्ञानेश्वर असं बाद होणं हे देखील संघातील एक खेळाची रणनीती असते. आता मात्र रुपेश जातोय. रुपेश म्हात्रे एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे. त्या ज्ञानेश्वर अध्यक्षशिक 2024चं आपण आयोजन पाहिलं. चौथा मानकुली बी विपक्ष सोनादेवी टेमकर या 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना होता आणि जवळजवळ असं वाटलं होतं की सामना पराभवाच्या खाईत आहे. मात्र त्या सामन्यामध्ये रुपेश यांनी केलेली फलंदाजी मला आता पण आठवते. अंतिम चेंडूवर देखील गोल्डन षटकार मारला होता आणि खास करून गोलंदाज तिथे जितू फोलोरे सारखा गोलंदाज आला. चौफेर फटकेबाजी मारून त्या मला वाटतं संघाला विजय संपादित करून दिलं होतं तो रुपेश. आता मात्र मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. चला वेलकम या स्पीडअप करा. स्वयंभू पायगाव
संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी संभी पायको संघाचे कर्ताधर्ता मान्यश्री जितूजी गवळी तुम्हाला विनंती असेल, ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका, चेंडू जातो कव्हरला आणि 2 गज से गेंद निकलती हुई. वारंवार खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पुढा संघाच्या माध्यमातून. रमाकांत आपला रमाकांतजी खंडागळे तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज आपण मला वाटतं संघासमेत समर्थक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. त्याचबरोबर तानाजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. रमाकांतजी खंडागळे, तानाजी पाटील, आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी रुपेशाला. 1-2 संघामध्ये खऱ्या अर्थाने जबरदस्त संघर्ष आपण पाहतोय. दोन्ही मातबर संघ आहेत, नामांकित संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत. कुठलाही संघ सहजासहजी हार स्वीकारणार नाही आहे. राकेश टू रुपेश, आपल्या स्केलमधून चुकताना राकेश. पंच डेड बॉलचा इशारा देतात. मान्यश्री रमाकांतजी खंडागळे, भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघाचे एका नामांकित 40+चे फॉर्मॅटचे अतिशय उत्तम खेळाडू आणि ग्रामपंचायत पूर्णाचे वरिष्ठ लिपिक. फुल्यांचा चेंडू ऑनसेटचा फटका, चेंडू जातोय लॉंग लेग सीमार्शके ट्रॅव्हल होतोय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नसून प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नामधून महत्त्वाचा फलंदाज रवी पाटील. मात्र खऱ्या अर्थानं रवी पाटील बाद होण्यामागं ही देखील एक मला वाटतं संघाची रणनीती असावी. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये रवाना होताना सचिन माळी. आता खऱ्या अर्थानं मैदानामधून चौटाई व मानकुली बी संघाची सर्वात भिन्नेची जोडी आपण पाहतोय. आई जोगेश्वरी जुनांदुर्ग संघ देखील या ठिकाणी उपस्थित झाले. संघाचा कॅप्टन ऑदर सिंग तुमचं देखील मनापासून स्वागत. वेलकम शिवनाथजी. येणारे 9 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. डू अँड डाय, करू या मरू. मात्र संघातील 2 मातब्बर फलंदाज मैदानामधून इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. चौटाई रो मानकुली बी संघाची भिन्नेची जोडी. एका बाजूला सचिन माळी तर दुसऱ्या बाजूला रुपेश म्हात्रे. राकेश पुन्हा संघाचा वेगवान गोलंदाज आणि पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका. यस, ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका सचिन माळी याच्या बॅटमधून आपण पाहिला. आल्या आल्या राकेशाचा एक उत्तम समाचार घेताना सचिन माळी. या साधाव्याने संघाची धावसंख्या पुढे शकते 26. एक जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत. जगतेराव का आदेश देताना गोलंदाज राकेश याला. येणारे 8 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज. सामना दोन स्थितीमध्ये दोन्ही संघांना समान संधी. राकेश आता मात्र फुल्यांचा चेंडू ऑनसेटचा फटका असा लावून ती करपट चेंडू जातो मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण. हा चेंडू देखील जाईल का. बॅकिंग मात्र उत्तम आपण पाहतोय. देवा टावरे याचं मी कौतुक करेन.
मनोज यांना निश्चितच चेंडू व्यवस्थित हाताळता नाही आहे. बॅकिंग आपण उत्तम पाहिली, मात्र याच दरम्यान एक 3 धावा घेण्याची संधी. या 3 धावांनी सांगायची धावसंख्या होती ती 29. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. कदाचित ह्या चेंडूवर मोठा फटका आला तर या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं असेल. सुरेख सुंदर अपते मुसू चेंडू फेक, एक ब्लॉक होल. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाली. 2 धावा संख्या धावसंख्या दोन्ही पुढे सरकली. येणारी 7 चेंडू 18 धावांची गरज. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 18 धावांची गरज. दोन्ही संघामध्ये जबरदस्त चुरस लढत आपण पाहतोय. एक जशास तसं उत्तर देण्यासाठी दोन्ही संघ जय्यत तयारी करतात. आता मात्र शेवटचा अंतिम षटक कोण हाताळेल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाजाला कस लावावं लागेल, या अगेन्स्ट फलंदाजाला तुम्हाला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. चालू सामन्याचा एकंदरीत अपडेट पाहिलं तर जास्त काही डिफरन्स नाही आहे. 2 ओव्हरमधून जर आपण पुन्हा संघाचा अपडेट पाहिलं तर 32 धावा. या अगेन्स्ट चौटाईरवा मानकुली बी संघाचा आपण विचार केला 31 धावा. थांबा, एक लास्ट ओढ आहे, डू एंड डाय ओर जरा थांबा, नाही तर त्यांचं 18/6 मध्ये बॉलर कोण? बॉलर हर्षल कोण बोलतो? तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय मनोज. एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज गावदीप पूर्णा. आणि बघूया संघाने विश्वास देखील दाखवले तर गोलंदाजावर विश्वासाला पात्र ठरतोय का. येणारे 7 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. दोन्ही संघ डू एंड डाय सिच्युएशन आपण पाहतोय. करूया मरो अशी स्थिती दोन्ही संघांसाठी आहे. दोन्ही संघांना एक समान संधी आहे. पहिला चेंडू दोन्ही संघांसाठी निर्णायक आणि पहिला चेंडू पेस करताना सचिन माळी ऑन द फायर. जागते रहो का आदेश देतोय. सन्मान्य जितूजी गवळी साहेब तुम्हाला विनंती असेल, ऑर्गनाईज खास करून संदीपजी म्हात्रे साहेब यांच्याकडे तुम्हाला आमंत्रित केलं जातं. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. पहिला चेंडूवर मोठा फटका जागतिकराव का आदेश देतोय सचिन माळी. येणारी चेंडू 5 विजयासाठी क्या बात आहे. सचिन माळी बघा तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. या चेंडूवर तुम्ही जर षटकार मारता तर या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आयोजक मानसी संदेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. क्या बात आहे. आता मात्र चौथाईवर मांडकुली संघाचे समर्थक खेळाडू यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य. पलटवार किती राहिली 4 मध्ये 6 धावा. परिपूर्ण सामन्यामध्ये कमबॅक होते संघ चौथाईवर मांडकुली बी. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकीने विजयासाठी फक्त 6 धावांची गरज. सलग 2 चेंडूमधून चेंडूला सुंदरसं फ्लिक केलंय. चेंडू ऑन साईडला जातो. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न असेल तर त्या 2 धावा कंप्लीट. आता उर्वरित 3 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त
4 धावांची गरज. आता मात्र सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होताना संघ आपण पाहतोय चौथ्या व मानकोली बी या सामन्यावर आपलं साम्राज्य निर्माण करतोय. मनोज राटाम ओरचा मारा एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडासा थंबल होताना क्षेत्ररक्षक. आता उर्वरित 2 चेंडूमधून 2 धावांची गरज. खायच्या शेतीला 2 पण 2 ते मारून जा बॅटो बॉल घेऊन या करायचं त्याच्या जण गॅप मध्ये टाकायला गांडू बोटीला यार भेटे मनोज एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न स्कोर इज लेवल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी विजयासाठी एक कंपल्सरी 1 धाव आहे. सामन्यामध्ये अतिशय रंगत सुरस आपण पाहतो. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धाव जरी असली तरी 1 चेंडू फक्त बाकी आहे. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू बाकी विजयापासून 1 धाव दूर आहे संघ चौथ्या मानकुल बी. आता मात्र दोन्ही संघांना पुन्हा एकदा समान संधी पलटवार करणारा संघ आपण पाहतोय. पूर्ण संघ पुन्हा एकदा कमबॅक करतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईक रोटेकडे संधी आहे. रुपेश म्हात्रे आता क्षेत्ररक्षण देखील थोडंसं जवळ केलं जातं. शेजारी मात्र वाढलेले आहेत पुन्हा संघाचे. शेवटचा अंतिम चेंडू बघा सर्वांच्या नजरा या सामन्याकडं. 1 चेंडू 1 धाव सर्वांच्या नजराचे मैदानाकडं. स्पर्धेतील सर्वात रंगतदार सामना आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 1 धाव. चला जास्त सजेशन करू नका प्लीज. 2 प्लेयर बाहेर पाहिजेत कंपल्सरी. अरे पंच तुम्ही आणा निर्णय आम्हाला विचारता. दापोड्याला हरलो होतो मानकोली याच्या विरुद्ध 1 बॉलाने 1 रन पाहिजे ना. त्या अध्यक्ष जजकाला तेव्हा बाहेर एकच प्लेअर होता फक्त. पंचांचा लक्ष नव्हता. दापोड्याला हरलं ते 1 रन पाहिजे. शेवटचा अंतिम चेंडू शेष. 1 गेंद 1 रनों की जरूरत आणि यस अवांतर धावेने संघाचा विजय संपादित होतोय. स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आपण